नमस्कार, मी नूतन पाटील आणि आता मी घेऊन आलेली आहे एक नवीन सिरीज जिचं नाव आहे पनवेलच्या चविष्ट वारशाचा शोध। या सिरीज मध्ये आपण बघणार आहोत की पनवेलमध्ये 2-3 दशकांहून अधिक असे जे रेस्टॉरंट सुरू आहेत आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्या ते रेस्टॉरंट टेक ओव्हर करतात आणि कशा प्रकारे यशस्वीरित्या ते चालवत आहेत, त्यांची चव आणि लोकांना सर्व करण्याची काय पद्धत आहे, त्यांच्या या यशस्वी प्रवासाची काय कहाणी आहे ही मी घेऊन येणार आहे। हा, मी फूड तज्ञ तर नाहीये, मात्र फूड लवर मात्र नक्की आहे, म्हणून मला जे आवडेल ते मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन। गोमंतकचे आपण सगळे पदार्थ, सगळे नाही पण जितके शक्य होतील तितके ट्राय करूया। होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी, आगो पापलेट वाली। होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी। आगो पापलेट वाली, होशील का माझी नवरी। पुढची थाली आपल्या समोर आहे पापलेट थाली। तर तुम्ही पापलेट मासा बघू शकता, अतिशय उत्तम अशी कोटिंग त्याची दिसते, स्पायसीनेस त्याचा वरतीच दिसतोय आणि लगेच ट्राय करूया। त्याच्यासोबत आपल्याला मिळालेली आहे भाकरी, तांदळाची भाकरी, अतिशय लुसलुशीत आहे, ती सुद्धा गरमागरम आहे, तर तिच्या सोबत आपण ट्राय करूया। आणि त्याचबरोबर तुम्हाला या फिश मध्ये, पापलेट थाली मध्ये फिश करी मिळेल, जवळा फ्राय मिळेल, चटणी आहे, सॅलड आहे, भाकरी आणि फ्राय केलेला, रवा फ्राय केलेला पापलेट मिळेल। तर आपण ट्राय करूया रवा फ्राय केलेला पापलेट। प्रत्येक घासामध्ये, म्हणजे आता मी जो घास घेतला त्याच्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर येतोय, म्हणजे मसाला हा अगदी माशाच्या आतपर्यंत गेलाय असं जाणवतंय मला, त्याच्यामुळे नक्की तुम्ही इथे यावं। पण ट्राय करूया बोंबील फ्राय। बोंबील बद्दल बरंच ऐकलंय मी इथल्या की कुरकुरीत असतो, कारण घरी बऱ्याच वेळा आपण करतो आणि तसं होत नाही जसा हवा असतो। तर बघूया इथला बोंबील फ्राय कसा आहे। बघू शकता जवळ येऊन, अगदी ऐकलं होतं ना तसाच हा बोंबील फ्राय आहे, कुरकुरीत आणि स्वादिष्ट, खूप छान। पुढचा पदार्थ आपल्या समोर आहे चिकन थाली, ज्याच्यामध्ये कोंबडी वडे आहेत, चिकन रस्सा आहे आणि जवळा फ्राय आहे, चटणी आहे, त्यानंतर लिंबू आणि सॅलड, असं हे कॉम्बिनेशन थालीचं आहे। तरी आपण म्हणालो की सी फूड खायला आपण आलोय गोवन स्टाईल, पण ही शक्यता नाकारता येत नाही की बाहेर चिकन लवर सुद्धा, एक चाहता वर्ग चिकनचा सुद्धा आहे, त्यांच्यासाठी मी खरं तर ही डिश ट्राय करणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे व्हिजिट करता येईल। चला तर लगेच ट्राय करूया। छान असे टम्म फुगलेले कोंबडी वडे आपल्याला चिकन सोबत दिलेले आहेत, तर आपण ट्राय करूया आता लगेचच आणि मी तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे। छान चव आहे। बऱ्याच वेळा आपण घरी पण बनवतो, घरची पण टेस्ट त्याच्यामध्ये आहे, पण तुम्ही म्हणाल मग घरी बनवतो तर इथे आम्ही का येऊ, तर बाकीचे जे पदार्थ आहेत, म्हणजे जसं हे आहे, हे आहे, हे आहे, हे आपण घरी या स्टाईलचं नाही बनवू शकत, म्हणून त्यांच्यासाठी तरी नक्की या ठिकाणी या आणि चिकन थाली सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। तर माझ्या भाषेत सांगायचं तर शिंपले मला दिसत आहेत, मोस्टली ही गोवन बेस मला दिसते आहे, आता सर्वत्र मिळत असेल पण ही डिश इथे आहे आणि आपण ट्राय करूया। मला असं वाटतं आपण भाकरी सोबत ट्राय करून बघूया। तांदळाची लुसलुशीत अशी भाकरी या ठिकाणी आहे, भाकरी कमी घेते आणि तिसऱ्याचा मसाला जास्त घेते, म्हणजे मला एक्झॅक्ट टेस्ट कळेल। मस्त, म्हणजे जास्त स्पायसी नाही, सौम्य असं स्पायसी हे आहे। ज्यांना तिखट जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे आणि छान आहे, म्हणजे ज्यांना नवीन नवीन काय काय ट्राय करायला आवडत असेल त्यांनी नक्की हे तिसऱ्या मसाला या ठिकाणी ट्राय करा। आयटम आपल्या समोर आहे स्क्विड चिली। तर स्क्विड हा जो मासा आहे त्याला आपण माकली असंही म्हणतो,
तर ही डिश सुद्धा गोवन इन्स्पायर्ड आहे, गोवन मध्ये मिळत असते. मात्र याला थोडंसं चायनीज टच आहे, ते सॉसेस याच्यामध्ये आहेत. तर ट्राय करूया कसं आहे. एक स्टार्टर साठी उत्तम ही डिश तुम्हाला मी सजेस्ट करेन, ज्याचं नाव आहे स्क्विड चिली. तर अतिशय छान, अप्रतिम, सुंदर अशी ही स्क्विड चिली आहे. अशाच प्रकारे पनवेल मधील पिढी ना पिढी चालत आलेले हॉटेल्स आपण एक्सप्लोर करणार आहोत, की त्यांच्या यशस्वी होण्यामागचं कारण आणि तेथील त्यांची सर्व करण्याची पद्धत, तिथले डिशेस कसे आहेत, हे सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन रेस्टॉरंटमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा. नमस्कार.